Hello, friends. Good morning. Myself, Busari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So, friends, today we are going to study manufacturing of liquid orals, then external use of liquid, then planning, then syrup, then preparation of syrup, preparation of elixir, requirements for the preparation of liquid or preparation of syrup or elixirs, then manufacture of externals, in that preparation of ointment bases. So let's start. Our first point is नॉन विद्यार्थी मित्रांनो, नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग या चॅप्टरमध्ये आपण आजच्या या लेक्चरमध्ये मॅन्युफॅक्चर ऑफ लिक्विड्स ओरल्स हा नवीन पॉईंट स्टडी करणार आहोत. द लिक्विड फॉर्म्युलेशन आर मेंट फॉर इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल यूज. जे लिक्विड फॉर्म्युलेशन असतील ते आपण इंटरनली ॲज वेल ॲज एक्सटर्नली यूज करू शकतो. लिक्विड फॉर्म्युलेशन आर मेंट फॉर इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल यूज. काय करू शकतो आपण, लिक्विड फॉर्म्युलेशन जे आहेत ते इंटरनली आयदर एक्सटर्नली यूज करू शकतो. देन इंटरनल यूजसाठी कोणकोणत्या आपण लिक्विड फॉर्म्युलेशन यूज करतो, त्यामध्ये इंटरनल यूजसाठी आहेत ओरल सोल्युशन इन इंटरनल यूज, एलिक्झर असेल, त्यानंतर लिंक्टस असेल, सिरप, मिक्सचर अँड ड्रॉप्स. ओरल सोल्युशन ऑफ एलिक्झर्स ॲज अ यूज ऑफ इंटरनल यूज, देन लिंक्टस, सिरप, मिक्सचर आणि ड्रॉप्स. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लिक्विड्स आपण आयदर इंटरनली किंवा एक्सटर्नली यूज करतो. त्यामध्ये इंटरनली यूज केले जाणारे कोणते आहेत लिक्विड, तर एलिक्झर आहे, लिंक्टस आहे, सिरप आहे, मिक्सचर आहे आणि ड्रॉप आहे. देन नेक्स्ट आहे एक्सटर्नल यूज. एक्सटर्नली आपण काय काय यूज करू शकतो, तर लोशन, त्याच्यानंतर लिनिमेंट्स, त्याच्यानंतर EENT, देन इनेमाज, डाउचेस आणि इनहेलेशन लिक्विड. त्याच्यामध्ये आपण काय काय यूज करू शकतो एक्सटर्नल यूजमध्ये. जे ओरल लिक्विड्स आहेत त्यामध्ये लोशन असेल, त्याच्यानंतर सेकंड वन असेल लिनिमेंट्स, थर्ड वन असेल EENT, आईज, इयर, नोज अँड थ्रोट, सॉरी EENT, देन इनेमाज, डाउचेस अँड इनहेलेशन लिक्विड, हे आपण एक्सटर्नली यूज करू शकतो. देन नेक्स्ट आहे प्लॅनिंग. इन दॅट प्लॅनिंग सिंपल सोल्युशन आर प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग द सोल्यूट इन द सॉल्व्हंट or solvent mixture. Colorants, flavorants, stabilizers and preservative may be added to this solution. सिंपल सोल्युशन कसं प्रिपेअर करतो आपण, तर डिझॉल्व करतो कशामध्ये किंवा डिझॉल्विंग करतो. जे सोल्यूट आहे ते सॉल्व्हंटमध्ये किंवा सॉल्व्हंट मिक्सचर जे अवेलेबल असेल किंवा जे सॉल्व्हंट मिक्सचर दिलेलं असेल त्या सॉल्व्हंटमध्ये किंवा सॉल्व्हंट मिक्सचरमध्ये आपण जे सोल्यूट आहे ते डिझॉल्व करतो. ह्या पद्धतीने आपण सिंपल सोल्युशन प्रिपेअर करतो. सिंपल सोल्युशन आर प्रिपेअर बाय डिझॉल्विंग. काय केलं जातं, डिझॉल्विंग केलं जातं कशाचं,
सोल्यूट जे सोल्यूट आहे त्या सोल्यूटचं डिझॉल्व केलं जातं कशामध्ये, एकतर दिलेलं सॉल्व्हंट जे असेल त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केलं जातं किंवा जे सॉल्व्हंट मिक्सचर असेल त्या सॉल्व्हंट मिक्सचरमध्ये डिझॉल्व केलं जातं. देन काय केलं जातं नेक्स्ट, कलरंट असेल जे कलरिंग एजंट असतील ते कलरंट, त्याच्यानंतर फ्लेवरिंग एजंट असतील फ्लेवरंट्स, जे स्टॅबिलायझर असेल किंवा प्रिझर्वेटिव्ह असेल, काय केलं जातं ॲड केले जातात. जे सोल्युशन आहे सॉल्व्हंट आणि सोल्यूट किंवा सॉल्व्हंट मिक्सचर आणि सोल्यूटचं जे मिक्सचर आहे त्यामध्ये काय ॲड केलं जातं, कलरंट्स मीन्स कलरिंग एजंट ॲड केले जातात. त्यानंतर फ्लेवरंट्स ॲड केलं जातं. त्यानंतर स्टॅबिलायझर ॲड केलं जातं. देन प्रिझर्वेटिव्ह ॲड केले जातात त्या सोल्युशनमध्ये. देन नेक्स्ट वन आहे सिरप. ॲक्च्युअल सिरप कशाला म्हणायचं तर these are concentrated aqueous preparation of sugar and medicinal substance or without added flavoring agent. काय आहे सिरप काय आहे, कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वेस प्रिपरेशन आहे. कशाचं ॲक्वेस प्रिपरेशन आहे तर शुगर असेल आणि मेडिसिनल सबस्टन्स असेल किंवा विदाउट ॲडेड फ्लेवरिंग एजंट, त्यामध्ये फ्लेवरिंग एजंट ॲड केलेला नसेल. जर आपण एखादं सिरप घेतलं त्यामध्ये आपल्याला शुगर त्याचा टेस्ट बिटर लागू नये म्हणून शुगरी सोल्युशन असतं. त्यामध्ये मग डेफिनेशन काय सांगितलं, दिस आर द ॲक्वेस प्रिपरेशन ऑफ शुगर, कशाचं शुगरचं ॲक्वेस प्रिपरेशन आहे आणि मेडिसिनल सबस्टन्सचं, त्याचबरोबर किंवा विदाउट ॲडेड फ्लेवरिंग एजंट असतात. त्याच्यामध्ये फ्लेवरिंग एजंट ॲड केलेला असेलच असं नाही किंवा नसेल पण. देन नेक्स्ट वन आहे मोस्ट सिरप कंटेन शुगर. अशा सिरप आहेत की त्या मोस्ट ऑफ द सिरप कशापासून तयार केलेले आहेत तर शुगर, त्याच्यामध्ये काय असतं शुगर असतं. एक्झाम्पल सुक्रोज, शुगरमध्ये आपण सुक्रोज त्यामध्ये यूज करू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह एजंट यूज केला जातो फॉर द प्रिझर्वेशन, मीन्स इनहिबिट द ग्रोथ ऑफ किंवा प्रिझर्व ते स्टेबल ठेवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह एजंट यूज केला जातो. त्यानंतर ॲट्रॅक्टिव्हनेस येण्यासाठी कलरिंग एजंट यूज केला जातो. त्याचबरोबर फ्लेवरिंग एजंट यूज केला जातो आणि मे बी सोल्युबलायझर अँड स्टॅबिलायझर यूज केला जातो. स्टॅबिलायझर, प्रिझर्वेटिव्ह, कलरिंग एजंट, फ्लेवरिंग एजंट आणि सोल्युबलायझर त्या सिरपमध्ये यूज केला जातो. मोस्ट ऑफ द सिरप कशाचे आहेत तर किंवा मोस्ट ऑफ द सिरप कंटेन शुगर. एक्झाम्पल ऑफ शुगर सुक्रोज. युजली काय यूज केलं जातं, सुक्रोज यूज केलं जातं. त्यानंतर प्रिझर्वेटिव्ह एजंट यूज केले जातात. त्यानंतर कलरिंग एजंट यूज केले जातात, फ्लेवरिंग एजंट यूज केले जातात आणि सोल्युबलायझर आणि स्टॅबिलायझर त्यामध्ये यूज केलं जातं. सिरप म्हणजे एक कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वेस प्रिपरेशन असतं कशाचं, शुगरचं आणि मेडिसिनल सबस्टन्सचं. त्यामध्ये फ्लेवरिंग एजंट ॲड केलेले असतात किंवा विदाउट फ्लेवरिंग एजंटचं सुद्धा ते आपण तयार करू शकतो. आणि मोस्ट ऑफ द सिरप कशाच्या असतात तर शुगर सोल्युशनच्या, त्यामध्ये युजली सुक्रोज यूज केलेलं असतं. त्यानंतर प्रिझर्वेटिव्ह एजंट यूज करतात, कलरिंग एजंट यूज केला जातो, फ्लेवरिंग एजंट यूज केला जातो. त्याचबरोबर सोल्युबलायझर आणि स्टॅबिलायझर त्यामध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ सिरप. सिरपचं प्रिपरेशन कसं केलं जातं. दिस कॅन बी प्रिपेअर्ड बाय फॉलोइंग मेथड्स. ज्या मेथड्स आहेत स्लाईडमध्ये दिलेल्या त्या मेथड्सच्या साहाय्याने प्रिपरेशन केलं जातं सिरपचं. फर्स्ट मेथड आहे विथ द एड ऑफ हीट. फर्स्ट मेथड आहे विथ द एड ऑफ हीटच्या साहाय्यानं आपण प्रिपरेशन करू शकतो. त्याचबरोबर बाय द ॲजिटेशन विदाउट यूज ऑफ हीट. ॲजिटेशन मेथड यूज करून आणि हीट न यूज करता आपण प्रिपरेशन करू शकतो सिरपचं विथ द हेल्प ऑफ ॲजिटेशन बट विदाउट यूज ऑफ हीट. देन बाय द ॲडिशन ऑफ सुक्रोज टू प्रिपेअर मेडिकेटेड लिक्विड्स. सुक्रोजचं ॲडिशन करून आपण मेडिकेटेड लिक्विड्स प्रिपेअर करू शकतो. ही एक मेथड आहे प्रिपरेशन ऑफ सिरपची. त्यानंतर लास्ट वन आहे बाय पर्कोलेशन ऑफ सुक्रोज.
पर्कोलेशन ऑफ सुक्रोज या मेथडच्या साहाय्याने आपण प्रिपरेशन करू शकतो सिरपचं. ह्या होत्या प्रिपरेशन ऑफ सिरपच्या मेथड आहेत. कोणत्या कोणत्या आहेत मेथड? तर एड ऑफ हीट, विथ द एड ऑफ हीट, त्यानंतर बाय द ॲजिटेशन विदाउट यूज ऑफ हीट, देन बाय ॲडिशन ऑफ सुक्रोज टू प्रिपेअर मेडिकेटेड लिक्विड्स, बाय पर्कोलेशन ऑफ सुक्रोज. ह्या मेथड ऑफ प्रिपरेशन आहेत सिरपच्या. देन नेक्स्ट पॉईंट आहे प्रिपरेशन एलिक्झर. Preparation elixir. These are prepared by simple method of solution by agitation and or by the admixture of two or more liquids ingredient. कसं प्रिपरेशन केलं जातं? सिंपल मेथडने केलं जातं. सोल्युशन, ॲजिटेशन किंवा ॲडमिक्सचर ऑफ टू ऑर मोर लिक्विड्स इन्ग्रेडियंट किंवा ॲडमिक्सचर करून किंवा मिक्सचर करून वन ऑर मोर किंवा टू ऑर मोर लिक्विड्सचं मिक्सचर करून आपण एलिक्झरचं प्रिपरेशन करू शकतो. देन वॉटर सोल्युबल इन्ग्रेडियंट आर डिझॉल्व इन वॉटर अँड अल्कोहोल सोल्युबल इन्ग्रेडियंट आर डिझॉल्व इन अल्कोहोल. त्यामध्ये ॲडमिक्सचर आपण कसं करू शकतो? जे वॉटर सोल्युबल इन्ग्रेडियंट आहेत ते वॉटर सोल्युबल इन्ग्रेडियंट आपण विथ द हेल्प ऑफ वॉटर सॉल्वंट, वॉटरच्या साहाय्याने आपण डिझॉल्व करू शकतो आणि वॉटरमध्ये डिझॉल्व केलं जातं. आणि अल्कोहोल सोल्युबल जे इन्ग्रेडियंट असतील ते अल्कोहोलमध्ये डिझॉल्व केले जातात. त्यानंतर देन द ॲक्वेस सोल्युशन इज ॲडेड टू द अल्कोहोलिक सोल्युशन. जे ॲक्वेस सोल्युशन आहे ते ॲड केलं जातं कशामध्ये? जे अल्कोहोलिक सोल्युशन असेल आपलं त्या अल्कोहोलिक सोल्युशनमध्ये ॲड केलं जातं. त्यानंतर आफ्टर द कम्प्लीट मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन, ज्यावेळेस आपली मिक्सिंग कंप्लीट होईल दोन सोल्युशनची, व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर इज ॲडजस्टेड विथ सफिशियंट सॉल्व्हंट. जे व्हॉल्यूम आहे आपलं स्पेसिफिक जे व्हॉल्यूम दिलेलं असेल ते ॲडजस्ट करायचं. कशाने ॲडजस्ट करायचं? जर स्पेसिफाईड जे सॉल्व्हंट दिलेलं आहे त्या सॉल्व्हंटने ॲडजस्ट करायचं. इफ द मिक्सचर बिकम क्लाउडी अलाव इट टू स्टँड फॉर फ्यू हावर्स अँड फिल्टर इट. जर मिक्सचर क्लाउडी असेल तर काय केलं जातं? ते काही वेळासाठी अलाव किंवा स्टँडिंग पोझिशनला ठेवलं जातं काही हावर्ससाठी आणि फिल्टर केलं जातं. द ग्लिसरीन, सिरप, सॉर्बिटॉल इन द एलिक्झर एनहान्स इट्स स्टॅबिलिटी. प्रिपरेशन ऑफ एलिक्झर त्यामध्ये काय यूज केलं जातं? ॲजिटेशन किंवा मिक्सचर ऑफ टू ऑर मोर लिक्विड्स इन्ग्रेडियंट ह्या मेथड यूज केल्या जातात. त्यामध्ये आणखी काय केलं जातं? वॉटर सोल्युबल इन्ग्रेडियंट वॉटरमध्ये डिझॉल्व केले जातात आणि अल्कोहोल सोल्युबल इन्ग्रेडियंट अल्कोहोलमध्ये डिझॉल्व केले जातात. त्याच्यानंतर काय केली जाते प्रोसेस? जे ॲक्वेस सोल्युशन आहे ते ॲड केलं जातं कशामध्ये? अल्कोहोलिक सोल्युशनमध्ये. म्हणजे वॉटर सोल्युबल हे झालं ॲक्वेस आणि अल्कोहोल सोल्युबल जे इन्ग्रेडियंट आपण डिफरंट याच्यामध्ये सोल्युबल केलेले आहेत ते जे वॉटर सोल्युबल आहे म्हणजे ॲक्वेस सोल्युशन जे आहे ते अल्कोहोलिक सोल्युशनमध्ये ॲड केलं जातं आणि फायनली काय केलं जातं? व्हॉल्यूम ॲडजस्ट केलं जातं स्पेसिफाईड सॉल्व्हंट यूज करून. आणि जर आपण तयार केलेलं जे एलिक्झरचं प्रिपरेशन आहे ते जर क्लाउडी असेल तर स्टँडिंग पोझिशनला काही हावर्ससाठी ठेवलं जातं आणि फिल्टर केलं जातं. नेक्स्ट आहे रिक्वायरमेंट्स. इन दॅट रिक्वायरमेंट्स the following equipments are recommended in the Drug and Cosmetic Rules 1945 for the manufacture of syrup, elixir and solution. जे स्लाइडमध्ये दिलेले फॉलोइंग इक्विपमेंट्स आहेत ते रिक्वायर्ड आहेत किंवा रिकमेंडेड केलेले आहेत. कोणी रिकमेंडेड केलेले आहेत? तर ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स इन 1945 फॉर द मॅन्युफॅक्चरिंग. कशासाठी? मॅन्युफॅक्चरिंगसाठी हे रिकमेंडेड केलेले आहेत सिरपच्या, एलिक्झरच्या आणि सोल्युशनच्या. त्यामध्ये आहे मिक्सिंग आणि स्टोरेज टँक असेल हे रिक्वायर्ड आहे. त्यानंतर पोर्टेबल मिक्सर, देन फिल्टर प्रेस किंवा मेटा फिल्टर असेल किंवा स्पार्कलेट फिल्टर असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॅक्यूम किंवा ग्रॅव्हिटी फिल्टर, व्हॅक्यूम और ग्रॅव्हिटी फिल्टर. आणि लास्ट आहे वॉटर स्टील और डिआयोनायझर. हे जे रिक्वायरमेंट्स आहे
हे गरजेचं आहे किंवा हे रिकमेंडेड केलेले आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक रूलनुसार हे रिकमेंडेड केलेले आहेत. कशासाठी? तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिरप, एलिक्झर आणि सोल्युशनसाठी. त्यामध्ये फर्स्ट वन आहे मिक्सिंग आणि स्टोरेज टँक्स पाहिजेत, त्याचबरोबर पोर्टेबल मिक्सर, त्यानंतर फिल्टर प्रेस किंवा मेटा फिल्टर किंवा स्पार्कलेट फिल्टर, त्यानंतर व्हॅक्यूम अँड ग्रॅव्हिटी फिल्टर, अँड लास्ट वन आहे वॉटर स्टील किंवा डिआयोनायझर. these are the requirement of manufacturing of syrup, elixir and solution. Then manufacture of external. Next point is manufacture of external. In that preparation of ointment. Preparation कसं केलं जातं ointmentचं? तर it may be either medicated or non medicated. जे ointment आहे ते कसं आहे किंवा प्रिपरेशन कसं? ऑइंटमेंट मे बी आयदर मेडिकेटेड किंवा नॉन मेडिकेटेड, मेडिकेटेड किंवा नॉन मेडिकेटेड आहे. त्याचबरोबर नेक्स्ट पॉईंट काय आहे? नॉन मेडिकेटेड ऑइंटमेंट आर द ऑइंटमेंट बेसिस अँड आर यूज ॲज द इमोलियंट और लुब्रिकंट और सॉल्वंट और ॲज अ व्हेकल इन द प्रिपरेशन ऑफ मेडिकेटेड ऑइंटमेंट. जे नॉन मेडिकेटेड ऑइंटमेंट आहे ते काय आहे? आर द ऑइंटमेंट बेसिस. काय आहे? ऑइंटमेंट बेसिस आहे. आणि ते यूज कसे केले जातात किंवा कशा पद्धतीने यूज केले जातात? तर ॲज अ इमोलियंट म्हणून यूज केलं जातं, ल्युब्रिकंट म्हणून यूज केलं जातं, त्यानंतर सॉल्वंट किंवा व्हेकल इन द प्रिपरेशन ऑफ मेडिकेटेड. जे मेडिकेटेड ऑइंटमेंट आपण प्रिपेअर करणार आहोत त्यामध्ये हे इमोलियंट, लुब्रिकंट, सॉल्वंट, व्हेकल्स म्हणून यूज केले जातात. तर नेक्स्ट पॉईंट आहे ऑइंटमेंट बेसिस. नेक्स्ट पॉईंट आहे ऑइंटमेंट बेसिस. दीज आर 4 टाइप्स. ऑइंटमेंट बेसिसचे 4 टाईप आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे ॲब्सॉर्प्शन बेसिस, सेकंड वन आहे वॉटर सोल्युबल बेसिस, थर्ड वन आहे हायड्रोकार्बन बेसिस आणि लास्ट वन आहे वॉटर मिसिबल बेसिस. जे ऑइंटमेंट बेस आहे प्रिपरेशन ऑफ ऑइंटमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर ऑफ एक्सटर्नलमध्ये फर्स्ट वन पाहिलं आपण प्रिपरेशन ऑफ ऑइंटमेंट. त्याच्यामध्ये इट मे बी आयदर मेडिकेटेड आणि नॉन मेडिकेटेड. नॉन मेडिकेटेड हे कशामध्ये यूज केले जातात, कशा पद्धतीने यूज केले जातात? तर इमोलियंट, लुब्रिकंट्स, व्हेकल्स इन द प्रिपरेशन ऑफ मेडिकेटेड ऑइंटमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे त्यामधीलच ऑइंटमेंट बेसिस. ऑइंटमेंट बेसिस फर्स्ट वन ॲब्सॉर्प्शन बेसिस, सेकंड वन वॉटर सोल्युबल बेसिस, थर्ड वन हायड्रोकार्बन बेसिस आणि लास्ट वन वॉटर मिसिबल बेसिस. in that absorption basis. Absorption base, these are of 2 types. absorption basis चे पण 2 टाइप पडलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इमल्सिफाईड basis or it is also called as W/O emulsion किंवा emulsified basis, water in oil emulsion. These are already water in oil emulsion which permit incorporation of small quantities of water or aqueous solution. मग इमल्शन बेसिस ऑलरेडी कसं असतं? तर वॉटर इन ऑइल असतं आणि विच परमिट इनकॉर्पोरेशन ऑफ स्मॉल क्वांटिटीज ऑफ वॉटर और ॲक्वेस सोल्युशन. त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटीज ऑफ वॉटर. देन एक्झाम्पल ऑफ इमल्शन बेसिस हायड्रस वूल फॅट और लॅनोलिन अँड सेकंड वन कोल्ड क्रीम. इमल्शन बेसिसचं एक्झाम्पल काय आहे? हायड्रस वूल फॅट, त्यालाच आपण काय म्हणतो? लॅनोलिन. दुसरं नाव आहे त्याचं हायड्रस वूल फॅटचं लॅनोलिन. आणि कोल्ड क्रीम हे 2 एक्झाम्पल आहेत कशाचे? इमल्शन बेसिसचे. देन सेकंड टाईप आहे त्याचा ॲब्सॉर्प्शन बेसिसचा नॉन इमल्सिफाईड बेस. दिस बेस ॲब्सॉर्ब वॉटर टू प्रोड्यूस वॉटर इन ऑइल इमल्शन. काय प्रोड्यूस करतं? किंवा दिस बेस ॲब्सॉर्ब वॉटर
काय केलं जातं, वॉटर ॲब्सॉर्ब केलं जातं आणि प्रोड्यूस वॉटर इन ऑइल इमल्शन. दिस कन्सिस्ट ऑफ मिक्सचर ऑफ अन इमल्सिफाईंग एजंट विथ वन और मोर पॅराफिन्स. कशापासून कन्सिस्ट होतं तर मिक्सचर ऑफ इमल्सिफाईंग एजंट विथ वन और मोर पॅराफिन्स, एक किंवा जास्त पॅराफिन्स पासून. एक्झाम्पल काय आहे त्याचं तर वूल फॅट आहे, वूल अल्कोहोल आहे, बीजवॅक्स आहे आणि कोलेस्टेरॉल आहे. Beeswax and cholesterol are included in some ointment bases to increase its water absorbing power. त्याचे एक्झाम्पल आपण काय पाहिले, नॉन इमल्सिफाईड एजंट किंवा नॉन इमल्सिफाईड बेसिसचे तर वूल फॅट आहे, त्याचबरोबर वूल अल्कोहोल आहे, बीजवॅक्स आहे आणि कोलेस्टेरॉल आहे. पण बीजवॅक्स आणि कोलेस्टेरॉल हे सम ऑइंटमेंट बेसिसमध्ये कशा पद्धतीने ॲड केले जाते किंवा कशामुळे ॲड केले जातात तर त्या बेसची वॉटर ॲब्सॉर्बिंग पॉवर इन्क्रीज करण्यासाठी. कशासाठी, बीजवॅक्स अँड कोलेस्टेरॉल आर इन्क्लुडेड इन सम ऑइंटमेंट बेसेस टू इन्क्रीज इट्स वॉटर ॲब्सॉर्बिंग पॉवर. त्याची वॉटर ॲब्सॉर्बिंग पॉवर इन्क्रीज करण्यासाठी त्यामध्ये यूज केले जाते. देन त्याच्यामध्ये नेक्स्ट वन पाहिलं होतं आपण, हायड्रोकार्बन बेसेस. त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल बेसेस सेकंड वन आहे. ऑइंटमेंट बेसिसमध्ये फर्स्ट वन आपण आत्ताच स्टडी केला आहे, ॲब्सॉर्प्शन बेसिस. ॲब्सॉर्प्शन बेसिस अगेन क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, नॉन इमल्सिफाईड अँड इमल्सिफाईड. देन नेक्स्ट मेन ऑइंटमेंट बेस, water soluble base. These are developed from polyethylene glycol. These are developed from polyethylene glycol. These base have the advantage of being non-occlusive, miscible with exudate, non-staining and easily removable by washing. कसा आहे तो, नॉन ऑक्लुझिव्ह आहे, मिसिबल आहे, विथ एक्झुडेट्स आणि नॉन स्टेनिंग, त्याचबरोबर इझिली रिमूवेबल आहे बाय वॉशिंग. दिस आर नॉन टॉक्सिक, त्याचबरोबर नॉन टॉक्सिक आहे आणि नॉन इरिटंट आहे, कशाला, स्किनसाठी. देन डिसॲडव्हान्टेज काय आहे त्याचं तर, दिस बेस इन दॅट दे रिड्यूस द ॲक्टिव्हिटी ऑफ अँटीमायक्रोबियल सबस्टन्स. काय रिड्यूस करतात, ॲक्टिव्हिटी रिड्यूस करतात अँटीमायक्रोबियल सबस्टन्सची. हा त्याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे. लाईक दॅट फेनॉल्स, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स अँड हायड्रॉक्झी बेन्झोइड्स. फेनॉल्स, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स किंवा हायड्रॉक्झी बेन्झोइड्स हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत किंवा अँटीमायक्रोबियल जे ॲक्टिव्हिटी दर्शवतात असे हे कंपाऊंड. ह्या कंपाऊंडची काय रिड्यूस करतात, ते अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी रिड्यूस करतात. देन नेक्स्ट वन आहे हायड्रोकार्बन बेसेस. दिस बेस ॲब्सॉर्ब व्हेरी लिटल वॉटर फ्रॉम स्किन, exudates or formulation and do not get absorbed by skin. This form waterproof film and thus avoid water loss. By improving the hydration of skin, enhances the absorption of medicaments. काय केलं जातं, दिस बेस ॲब्सॉर्ब व्हेरी लिटल वॉटर फ्रॉम स्किन. काय केलं जातं, हा बेस काय करतो तर व्हेरी लिटल वॉटर, कमी प्रमाणात वॉटर ॲब्सॉर्ब करतो. देन नेक्स्ट वन, दिस वॉटर एनहान्स द ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट्स बाय इम्प्रूव्हिंग द हायड्रेशन ऑफ स्किन. काय केलं जातं, हायड्रेशन इम्प्रूव्ह केलं जातं स्किनचं आणि ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट्स, एनहान्स द ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट्स. एक्झाम्पल काय आहे हायड्रोकार्बन बेसिसचे तर, सॉफ्ट पॅराफिन असेल, हार्ड पॅराफिन असेल, देन लिक्विड पॅराफिन, पॅराफिन ऑइंटमेंट अँड पेट्रोलॅटम, व्हाईट किंवा व्हाईट आणि येलो.
त्यानंतर these are used mainly their emollient effect and are difficult to wash up. कशासाठी यूज केलं जातं, कशामुळे यूज केलं जातं, तर इमोलियंट इफेक्टसाठी यूज केलं जातं. आणि कशासाठी डिफिकल्ट आहेत ते, वॉशिंगसाठी. देन वॉटर मिसिबल बेस, लास्ट वन जो बेस आहे 1 पॉईंट बेसचा तो आहे वॉटर मिसिबल बेस. दिस कॅन इमल्सिफाय लार्ज क्वांटिटीज ऑफ वॉटर. दे आर मिसिबल विथ एक्सेस ऑफ वॉटर. कशाच्या बरोबर मिसिबल असतं, तर एक्सेस ऑफ वॉटर. आणि दिस कॅन बी इझिली रिमूव्ह आफ्टर यूज. ज्यावेळेस आपण यूज करू ते बेस वॉटर मिसिबल तो इझिली रिमूवेबल आहे. आणि दिस कन्सिस्ट ऑफ पॅराफिन्स अँड OYW इमल्सिफाईंग एजंट. ऑइल इन वॉटर इमल्सिफाईंग एजंट आणि पॅराफिन्सपासून कन्सिस्ट झालेलं किंवा बनलेलं आहे. एक्झाम्पल काय आहे त्याचं, इमल्सिफाईंग वॅक्स त्याच्यामध्ये 30% यूज केलेलं असेल. देन लिक्विड पॅराफिन 20% अँड व्हाईट सॉफ्ट पॅराफिन 50% त्यामध्ये यूज केलं जातं. ॲडव्हान्टेज काय आहे त्याचं, तर दिस बेस आर इझिली रिमूव्हेबल फ्रॉम स्किन. काय आहे, इझिली रिमूव्हेबल आहे. त्यानंतर मिसिबिलिटी विथ एक्झॉस्टेड ऑफ स्किन. मिसिबल आहे कशाची, स्किनसाठी. आणि गुड कॉन्टॅक्ट विथ स्किन. कसा असतो त्याचा कॉन्टॅक्ट स्किनशी, तर चांगला असतो किंवा गुड असतो. द ऑइंटमेंट आर प्रिपेअर्ड बाय 2 मेथड. हे जे वॉटर मिसिबल ऑइंटमेंट आहे ते 2 मेथडने प्रिपेअर केलं जातं. फर्स्ट वन आहे फ्युजन मेथड आणि सेकंड वन आहे इनकॉर्पोरेशन मेथड. ह्या ज्या मेथड आहेत ह्या आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू अगेन. नेक्स्ट remaining point we'll be studying next lecture.